हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण ब्लॉसीज किचनमध्ये बनवूया रॉ मँगो कँडी। कच्च्या आंब्याचा जाम ही रेसिपी आपण ब्लॉसीज किचनमध्ये अपलोड केलेली आहे। आपल्याला जर कच्च्या आंब्याचा जाम बनवायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण ती पहा। आणि आता आपण वर्षभर टिकणारी कच्च्या आंब्याची कँडी कशी बनवायची ते पाहूया। आंबे स्वच्छ धुवा आणि नंतर त्याची स्क्रेपरने सालं काढून घ्या। हे 1 किलो आंबे आहेत। आता आपण ह्याची सालं काढून घेऊया। इकडे 1 किलो आंब्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतली आहे। आंबे गोड असतील किंवा आंबट असतील तर त्याप्रमाणे साखर कमी जास्त करा। आणि एका लिंबूचा रस आपण ह्यामध्ये वापरणार आहोत। दाखविल्याप्रमाणे आंबे कट करून घ्या। अशा प्रकारे स्लाइस थोड्या जाडसरच ठेवा आणि मँगो कँडीसाठी अशा लांबटच स्लाइस कट करून घ्या। बाकी बाठ्याचा जो हा आंबा असतो तो मी काढून घेतला आहे, कारण ह्याचा उपयोग मी चटणीसाठी किंवा करीसाठी सुद्धा करू शकते। आता आपल्याला आंबा आणि साखर एकत्रपणे शिजवून घ्यायचे आहे। साधारण पाव टीस्पून मीठ सुद्धा यामध्ये मिक्स करा। अशा प्रकारे साखर मेल्ट झाली की ह्या साखरेच्या पाकामध्येच आपल्याला आंबा शिजवून घ्यायचा आहे। साखरेचा पाक घट्ट होत चालला आहे आणि आंब्याच्या फोडी सुद्धा शिजत आलेल्या आहेत। आता ह्यामध्ये आपण एका लिंबूचा रस घालूया। आपण पाहू शकता की साखरेचा पाक घट्ट झाला आहे आणि ह्यामध्ये आंब्याच्या फोडी सुद्धा छान मुरलेल्या आहेत। गॅस बंद करा आणि आंब्याच्या फोडी प्लेटमध्ये पसरवून घ्या। साखरेचा पाक जास्त राहिला असेल तरी हरकत नाही। त्या पाकाचा उपयोग आंब्याचं पन्ह बनविण्यासाठी करा। अशा प्रकारे प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये फोडी पसरवा आणि उन्हामध्ये ड्राय करून घ्या। ह्या फोडी घरामध्ये फॅनखाली सुकविल्या तर वेळ थोडा जास्त जाईल, पण रिझल्ट चांगला येईल। फोडी सुकल्यावर डब्यात भरून ठेवा आणि ह्या मँगो कँडीचा आस्वाद वर्षभर घ्या।